इगतपुरी येथील समृद्धी महामार्गालगत महाराष्ट्रात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू गुटखा वाहतूक 69,33,000 रुपयांच्या गुटखा साठ्यासह कंटेनर जप्त करून इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. इगतपुरी तालुक्यातील पिंपरी सदो फाट्याजवळील समृद्धी महामार्गाचा वापर करून राज्यात व बाहेर अन्य जिल्ह्यात होणारी राज्यातील प्रतिबंधित सुगंधी तंबाखू गुटखा तस्करी होत असताना इगतपुरी पोलीस आणि अन्न प्रशासन यंत्रणा यांनी सापळा रचून सुमारे 69,33,000 रुपयांचा गुटखा सुगंधित तंबाखूसह वाहतूक करणारे कंटेनर जप्त करून 3 जणांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांना प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्या आधारे त्यांनी अन्न प्रशासन विभागाच्या पथकासह पोलीस पथकाने सापळा रचून पिंपरी सदो समृद्धी टोल नाका इंटरचेंज जवळ गुरुवार दिनांक 2 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास अवैधरित्या बंदी असलेली सुगंधित तंबाखू जर्दा गुटखा वाहतूक करणारा कंटेनर पकडला. या कंटेनरमधून 69,33,000 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. गुटखा तस्करीसाठी वापरण्यात आलेला कंटेनर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या प्रकरणी फिर्यादी सुहास जिभाऊ मंडलिक वय 54 वर्ष, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, सहआयुक्त नाशिक विभाग यांच्या फिर्यादीवरून राजेश गोवर्धन लालजी वर्मा माळी वय 53 राहणार डोसीगाव तालुका जिल्हा रतलाम मध्य प्रदेश, जालिम सिंग राहणार सेंट्रल पॉइंट इंदोर मध्य प्रदेश व एका मोबाईल नंबरवरील कॉल करणारा अज्ञात इसम नावगाव माहीत नाही या 3 संशयित आरोपींवर इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गामधनी, गोपनीय पोलीस निलेश देवराज, अभिजित पोटिंदे, दीपक मोरे, सचिन बाबा, विजय रुद्रे, मधुकर पवार आदी पोलीस पथक पुढील तपास करीत आहेत. समृद्धी महामार्गासारख्या महत्त्वाच्या मार्गाचा वापर गुन्हेगारी कृत्यांसाठी होत असून अनेक तस्करीसाठी वापर होत असताना समृद्धी महामार्गाचा वापर हा गुन्हेगारीचा अड्डा होत असल्याने पोलिसांनी यापुढे तपासणी अधिक कडक करण्याचे संकेत दिले असून पोलीस पेट्रोलिंग फेऱ्या वाढवल्या आहेत. सत्यवार्ता न्यूज प्रतिनिधी इगतपुरी नाशिक.